नमस्कार. वर्षभर टिकणारे लोणचं बनवत आहेत. कैऱ्या आणल्या, त्या स्वच्छ धुवून मार्केटमधून कट करून आणल्यात. रात्रीच त्याला हळद मीठ लावून त्याचे पाणी काढून घेतले. दुसऱ्या दिवशी त्याला हवेत छान सुकवायला ठेवले. लोणच्यासाठी लागणारे साहित्य: मोहरीची डाळ आहे, अख्खी मोहरी, बडीशेप, मेथी, कलोंजी, लसूण, अख्खे धणे, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी. हे सगळे साहित्य एक एक करून आपण भाजून घेऊया. लोणच्यात टाकण्यासाठी खडे मीठ घेतले आहे, ते जवळपास 100 ग्रॅम आहे. ते देखील भाजून घेऊया आपण. लोणच्याला लागणारे तेल मी 2 प्रकारचे घेतले आहे. मोहरीचे तेल अर्धे आणि अर्धे सूर्यफुलाचे तेल घेतले आहेत. आधी मोहरीचे तेल चांगले कडकडीत गरम करूया. त्यामधून वाफ आल्यानंतर आपण दुसरे सूर्यफुलाचे तेल त्यामध्ये मिक्स करून घेऊया. लोणच्यासाठी आपण जे जे साहित्य घेतले ते थोडेसे जाडसरच वाटून घेऊया. तेल थोडेसे कोमट झाले. आता त्यामध्ये एक एक लोणच्याचे जे साहित्य होते ते एक एक करून टाकूयात. पहिल्यांदा धनेपूड, नंतर हिंग पावडर, नंतर बाकीचे मसाले हळूहळू एक एक करून घालूयात. मसाल्याचं तेल गार होतपर्यंत आपण बरणीला हिंगाचा धूर देऊया. त्यासाठी कोळसा गरम करून त्यावर हिंगाची पूड टाकून बरणी त्यावर उकडी मारूया. म्हणजे सगळ्या बरणीला हिंगाचा धूर हा व्यवस्थितपणे लागेल. मसाला गार झाला आहे. आता हळद मीठ लावलेल्या कैऱ्या मसाल्यामध्ये टाकून थोडे थोडे करून ते बरणीत भरूया. अतिशय छान असे लोणचं तयार झाले. हे